विरोधकांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची आस्था नाही. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून मराठा आरक्षणाचा मार्ग शोधला पाहिजे. आताची आरक्षणाची मागणी ती योग्य आहे. मराठा समाजाचं आरक्षण तत्कालीन सरकारने घालवलं होतं. सत्तांतर झालं आणि तत्कालीन सरकारनं वकिलांची फौज उभी केली नाही. त्यामुळे आरक्षण गेलं आहे. कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राजकीय भूकंप झाला तर आम्हीच करणार. माहितीचे सर्वच्या सर्व आमदार एकत्र आहेत. सर्व पक्षाने एकत्र येत हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. विधान परिषदेच्या आमच्या सर्वच्या सर्व जागा या निवडून येतील. या वर्षीचा अर्थसंकल्प राज्य सरकारने जो विधानसभेत मांडला त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक आणि कृषी क्षेत्राला आणि आरोग्य आणि पर्यटनाला चालना देणारा अशा प्रकारचा 2024-25चा अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये सादर करण्यात आला आणि प्रामुख्यानं सामान्य माणसाचं जनजीवन सहजरित्या कसं शक्य होईल अशा प्रकारच्या योजनांचा समावेश या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आला. आपण बघितलं असेल की यावर्षी पंढरपूरची यात्रा वेळेवर पाणी पडल्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यासाठी निर्मल वारीसाठी म्हणून मुद्दामहून सरकारनं यावर्षी 36 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आणि ज्या काही रजिस्टर दिंड्या आहेत त्या दिंड्यांना 20,000 रुपये देण्याचं सुद्धा राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे. 21 ते 60 वर्ष वयाच्या ज्या काही महिला आहेत अशा महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याची योजनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारने या ठिकाणी दिली आहे. महिलांना पिंक ई-रिक्षा घेण्यासाठी सुद्धा राज्य सरकारने या वर्षीच्या बजेटमध्ये तरतूद केली आहे. 52 लाख कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी योजनासुद्धा, त्या योजनेचं नाव आहे अन्नपूर्ण योजना, या योजनेचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आपल्या राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्याचं धोरण, त्याचबरोबर मागेल त्याला सौर पंप देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी 15,000 कोटी रुपयाची तरतूद यावर्षी राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात केली असून दुधाचा दर 5 रुपयांनी लिटरमागं सुद्धा वाढवलेला आहे. कापूस, सोयाबीन यासाठी 5,000 रुपयाचं अनुदान राज्य सरकारने देण्याचं या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे. याचबरोबर बारी समाजासाठी संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची सुद्धा स्थापना केली असून राज्याची राजधानी किल्ले रायगड दरवर्षी राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन हे आता राज्य सरकारच्या वतीनं केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान उंचावणाऱ्या अनेक निर्णय या अर्थसंकल्पामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्याचा समावेश या ठिकाणी केला आहे. आणि जालन्याच्या दृष्टीने जर महत्त्वाचा बाब जर असेल तर जालन्याचं मेडिकल कॉलेज यावर्षी सुरू करण्याचं सुद्धा राज्य सरकारने ठरवलेलं आहे. त्यामुळं सगळ्या घटकांना न्याय देऊन या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे आणि त्यामुळं अत्यंत चांगला अशा प्रकारचा अर्थसंकल्प राज्य सरकारने दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामुळं सामान्य माणसाचं जीवनमान उंचावेल. जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत अशा दुर्बल घटकांनासुद्धा अर्थसंकल्पात तरतूद केल्यामुळं यांनासुद्धा एक मदतीचा हातभार देण्याचं काम या अर्थसंकल्पात आपल्या राज्य सरकारने केलेलं आहे.
माझं निवेदन संपलं. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. मुलीला शिक्षण हं. भारी आरती करणार तू नंतर घे ना. लयच गडबड करतो. बारीचं काय म्हणतो तू? बारी आर्थिक विकास. भारी आरती विकास महामंडळ स्थापन झालेले त्याचं तुमचं अभिनंदन. तुम्ही स्थापन केलेले. मात्र ब्राह्मण समाजाचा प्रश्न हो घेतलाय. ब्राह्मण समाजाचं सुद्धा ब्राह्मण समाजाचं नाराजी नाही ना, ब्राह्मणाला आम्ही नाराज होऊ देणार नाही. ब्राह्मणाचं सुद्धा आर्थिक विकास महामंडळ करणार आहे. नाराज झाले नाही ना. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनमताचा जो कौल होता तो कौल आम्ही स्वीकारला. पराभव आम्ही मान्य केला. आत्ता विधानसभेच्या निवडणुका आहेत. कोणीतरी मराठवाड्यात गेलं पाहिजे, कार्यकर्त्यांसोबत बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि पुन्हा लोकसभेची जी काही आलेली मरगळ ती झटकून पुढच्या कामाला लागलं पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांचे ठिकठिकाणी मेळावे मी घेतले. चांगला प्रतिसाद मिळाला आणि आत्ता कार्यकर्ते कामाला लागलेले. विधानसभेची तयारी सुरू झाली. प्रश्नच नाही. तर आपण आता सोलापूर मार्ग जो आहे आपला जळगाव हं, आणि जालना खामगाव हं. भविष्यामध्ये आता होणार असं आहे की जळगाव हा रेल्वे मार्ग 174 किलोमीटरचा मार्ग आहे. त्याच्यापैकी 140 किलोमीटर हा जालना लोकसभा मतदारसंघातून जातो. त्याच्यामध्ये जालना, भोकरदन, सिल्लोड आणि सोयगाव या 3 तालुक्याला तो कव्हर करतो आहे. आता याला रेल्वे बोर्डानं मान्यता दिली, याला फायनान्सनं मान्यता दिली आणि याला नीती आयोगानं बी मान्यता दिली. आत्ता कॅबिनेटमध्ये तो पडलेला आहे आणि मला असं वाटतं की यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपले जे काही स्थानिक नेते आता निवडून आलेत, खासदार साहेब, त्यांनीसुद्धा याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. होणार नाही असं नाही आहे, होऊ शकतो. त्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणारच आहे आणि आत्ता निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. दादा प्रयत्न करावाच लागणार आपल्याला. करू दादा आपली मांग आहे जालना जळगाव. करू आम्ही तो जालना सोलापूर केला होता. पण सध्या आपण काय सांगितलं की जालना जळगाव हरकत नाही ना. खामगाव आमचं मागं पडलं हरकत नाही. मागं नाही पडला. खामगावला सर्वेला ऐकून घ्या, खामगावच्या सर्वेला पैसे दिले. खामगावचा DPR तयार झाला आणि DPR तयार करून तो बी रेल्वे बोर्डाकडे गेलेला आहे. नाही असं नाही, खामगाव रद्द झाला नाही. दादा मला सांगायचं, मागच्या वर्षी किंवा जेव्हा आपलं स्पीच झालं त्यावेळेस आपण काय सांगितलं की जालना जळगाव किती म्हणा 12 किलोमीटर. अरे सर आपण तुम्हाला कॉमेंट करायची नाही, का प्रश्न विचारायचे आहेत? मी दोन्ही रेल्वे मार्गाचं उत्तर दिलं आहे ना. तर जळगाव जालना होणारच नाही असं नाही आणि जालना खामगाव याचा DPR तयार झाला. सध्याची ही स्थिती आहे की बाकीचं जास्त बोलायचं तर भाषणात बोलू. नाही सर, तरी प्रयत्न करा सर. 100% मी करणार. चला चांगली अल्टिमेट आहे जरांगे पाटलांचं. 2च दिवस बाकी आहेत आणि उद्या जरांगे पाटील जालना दौऱ्यावर. आम्ही अनेक वेळेस सांगितलं आहे की मराठा आरक्षणाचा विषय हा कोण्या राजकारणाचा विषय होऊ नये. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून या निर्णयाचा मार्ग शोधला पाहिजे. या मताचे आम्ही सुरुवातीपासून आहे. भारतीय जनता पक्षाचं राज्यात सरकार असताना आरक्षण दिलं गेलं होतं. ते आरक्षण चॅलेंज झालं. सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळाली, हायकोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळू दिली नाही. पुढच्या काळामध्ये सत्तांतर झालं आणि सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाल्याच्या नंतर जे कोणी त्या काळात सत्तेत होते त्यांनी त्यासाठी लागणारी वकिलाची फौज किंवा अन्य सप्लिमेंटरी माहिती द्यायला पाहिजे होती. दिल्यामुळं ते आरक्षण रद्द झालं. पुन्हा सत्तांतर झालं आणि आत्ता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा या तिघं मिळून जे सरकार चालवतात या सरकारने 10% आरक्षण आता दिलेलं आहे. या उपरही समाजाचं समाधान जर झालं नसेल तर काय मार्ग निघू शकतो यासाठी काल सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
मला असं वाटतं जेव्हा कधी जटिल प्रश्न निर्माण होतात तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन त्या प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे. यासाठी जी कालची बैठक होती त्या बैठकीमध्ये आत्ता जे काही विरोधी पक्ष म्हणतात ते स्वतः त्यांनी बहिष्कार टाकला. याचा अर्थ त्यांना या आरक्षण देण्याच्या संदर्भात आस्था नाही. आम्ही आरक्षणाचे बाजूचे आहोत. त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या रॅल्या आणि आत्ता जी काय आरक्षणाची मागणी होती ती योग्य आरक्षण मिळावं या मताचे आम्ही आहे, आमचा पक्ष आहे, आमचा महायुतीसुद्धा आरक्षणाच्या बाजूची आहे. परंतु ज्या पद्धतीनं या प्रसंगाला तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्याची जी काही योजना आखायला पाहिजे ती सर्वांनी मिळून आखायला पाहिजे. जरांगे पाटील आक्रमक होत आहेत आणि वारंवार आपल्या देवेंद्र फडणवीसांवर ते आरोप लावतात. नाही, मला असं वाटतं की या देशात भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य आणि वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य हे अबाधित आहे. कोणी काय बोलावं, कोणी काय लिहावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. याच पार्श्वभूमीवरती आता एकटाच किती विचारतो, बाकीच्यांना दे ना संधी. कोणी विचारतच नाही. असं थांब ना, दादा, विधानसभा एकानं एक प्रश्न दोन प्रश्न.